श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्याची पातळ भाजी करणार आहोत. चला सुरुवात करूया. आता आपल्याला याच्या पहिल्यांदा फोडी करून घ्यायच्या. त्यासाठी आपल्याला साल काढावी लागणार आहे. ह्याची घेतलेला आहे चांगला मी आधी. आता मी एवढा पूर्ण करणार नाही. अर्धा दुधी भोपळ्याची पातळ भाजी करणार आणि अर्धा पराठे करणार. मस्त खूप छान पराठे. दुधी भोपळा खाणं खूप चांगलं आहे, पौष्टिक आहे. तर आता आपण याची पहिल्यांदा साल काढून घेऊया. तर मी साल काढून घेतलेली आहे. भोपळा कापण्याच्या अगोदर मी अर्धी वाटी छोटी हे केले 3 चमचे म्हणजे डाळ, मुगाची डाळ भिजत घातले. तुम्ही तुरीची डाळ पण घालू शकता. तर मी मुगाची डाळ भिजत घातले. शिजते लवकर छान. कालवणात आपल्याला आज वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. काही काही पारंपरिक गोष्टी असतात, काही नव्या करायच्या असतात मुलांसाठी. तर आता ही आपली नेहमीची पारंपरिक पातळ भाजी आहे दुधीची. दुधी भोपळा. कोणी कोफ्ता करी करतं, डाळीतलं करतात. त्याच वेगवेगळे प्रकाराने दुधी भोपळा हा मुलांच्या किंवा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे. मुलांनी पण खाल्ला पाहिजे. समजा ही बी आपल्याला अजून जास्त वाटले तर ती आपण काढून टाकायची. जर कवळी असेल तर ती घातली तरी चालते कालवणात. इथे कोवळी वाटते ना, ही तशी ठेवली तरी चालेल. छोट्या छोट्या पुडी करायच्या अशा. बारीक सगळ्या मी पुढे करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला भाजीला सुरुवात करायची. मी तोपर्यंत पॅन गरम करून घेते. आता आपला पॅन हा गरम झालेला आहे. तर आपण तेल घालूया याच्यामध्ये. 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल तापल्याकडे ते पाण्यासाठी आपण थोडीशी मोहरी घालूया. म्हणजे तेल तापलेले आहे तर थोडीशी अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची. जिरे पण आपल्याला अर्धा चमचा घालायचे. जिरे चांगले भाजले, तडतडले की मग आपल्याला घालायचं आहे. असं लसूण मी बारीक चिरून घेतलेलं आहे. अशी सगळी तयारी करून घ्यायची आपल्याला. लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि कढीपत्ता. तर आता आपल्याला पहिल्यांदा लसूण घालायचे यामध्ये. लसूण खूप छान लागतो फोडणीला. लसणावर फोडणी द्यायची याला. पत्ता घालायचा याच्यामध्ये. धुवून घेतला आहे मी हा. लसूण कढीपत्ता छान तळलेला आहे आपला, पाहू शकता तुम्ही. त्यामध्ये आपल्याला रेग्युलर आपले मसाले घालायचे. कांदा लसूण मसाला घालायचा 1 चमचा. थोडीशी मिरची पावडर घालायची. हिंग घालायचं आपल्याला. हिंग घालायचा. धना जिरा पावडर घालायची 1 चमचा. गरम मसाला घालू शकतो पण मी हा किचन किंग मसाला नेहमी घालते. चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचा मसाला हा. तेलात आपले मसाले सगळे घालतो तर पटपट व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता आपल्या ह्याला लगेच टोमॅटो घालायचं म्हणजे मग मसाला करपत नाही. मसाला आणि टोमॅटो घातले सगळे व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये. तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं व्यवस्थित. आणि झाकण ठेवायचं त्यावर. पाहूया आता आपण. छान मस्त फोडणी बसलेली आहे, सुंदर. वास पण खूप छान सुटलेला आहे सगळे मसाले घातल्यामुळं. आपण जे दुधी कापून ठेवलेला आहे ना, आणि तो मी पाण्यात ठेवलेला काळा पडू नये म्हणून. आता तो आपण ह्यामध्ये घालूया. व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि हे असं लसूण, खोबरं आणि आलं हे असं आम्ही वाटण करून ठेवतो फ्रीजमध्ये. ते कुठल्याही भाजीला समजा आपण घातलं ना तर भाजी अशी घट्ट व्हायला मदत होते. म्हणून हे 1 चमचा मी ह्यातमध्ये घालते. छान असं परतून घ्यायचा दुधी चांगला तेलामध्ये या मसाल्यात.
मीठ घालायचं त्यामध्ये आपल्याला. तुम्ही तुमच्या स्वादानुसार घाला. मी अर्धा चमचा मीठ घालते, कारण आपल्याला ही पातळ भाजी चपातीवर खाण्यासाठी, भातावर खाण्यासाठी करणार आहोत. खूप छान लागते भाजी. ह्यात जर तुम्ही गरम पाणी, जरा कोमट पाणी जरी घातलं ना तरी लगेच भाजी शिजते आपली. आणि साधं पाणी घातलं तरी नॉर्मल तरी चालतं आहे. आणि दूधही आपल्याला पौष्टिक आहे, भरपूर म्हणजे आपल्या खाण्यात यायला पाहिजे नेहमी. कधी वेट लॉससाठी ज्यूस करून पितात. वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या दुधीचा वापर करून आपल्या खाण्यात ठेवला पाहिजे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. सगळे पदार्थ झाले घालून आपले, तर पाणी घालायचे. एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आणि जेव्हा आपण भाजी करायच्या अगोदर मी ही मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती, ती आता आपण यामध्ये घालायची. पाणी काढून घेतलं सगळं. भाजी अशी छान म्हणजे मिळून येते किंवा अशी दाटसर होते. त्यामुळे ही मुगाची डाळ वाटण सगळं घालून छान भाजी होते. साधी एकदम सुटसुटीत भाजी आहे, पातळ. कधी कंटाळा आला कुठल्या भाज्यांचा तर ही भाजी तुम्ही दुधी भोपळ्याची करू शकता. आणि मी कोथिंबीर वाटून टाकत नाही, चिरून टाकायची. भरपूर छान लागते. कोथिंबीर भरपूर पाहिजे. 10 मिनिट तरी एक मुगाची डाळ आपली शिजली पाहिजे, दुधी शिजला पाहिजे. म्हणून आपण आता ह्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. उकळी आली की जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग सगळं तेल उडून जातं. भाजी कशी एकदम व्यवस्थित होत नाही. छान मंद गॅसवर शिजत ठेवायची. असं तिरकं झाकण ठेवायचं, पूर्ण झाकण ठेवायचं नाही. आता आपले 10 मिनटं झालेले. आता आपण पाहूया. डाळ शिजलेली आहे आपली, पाहू शकता तुम्ही. ही जी आपण मुगाची डाळ घातली होती ना, ती छान शिजलेली आहे. पण शिजलेला आहे. आता ह्यासाठी आपल्याला हार्टला पण हा दुधी खूप चांगला असतो. हार्टसाठी ज्यूस पितात, ह्याचा ज्यूस काढून सकाळी. आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, म्हणजे कालवण असं मिळून येतं, पातळ वाटत नाही. तर त्यासाठी मी शेंगदाण्याचे 2 चमचे कूट टाकणार आहे. आपली भाजी रेडी आहे. डाळ शिजलेली आहे छानपैकी. मस्त चपातीवर, भाकरीवर खावा. करून बघा, खूप सुंदर लागते. लसणाचा स्वाद त्यात आहे, कोथिंबीर, कढीपत्ता. आता 1-2 मिनटं पण शेंगदाणे घातले म्हणून उकळून घ्यायचं आणि झालं भाजी आपली तयार.